नमस्कार, पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे पाडवा, तर पाडवा स्पेशल मी आज बनवणार आहे गाठी कढी। तर उद्या पाडव्यानिमित्त तुम्ही घरच्या घरी अशी गाठी नक्की बनवून ठेवा। आणि तुम्ही जे गाठी बनवताय ही तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती फ्रेश करता आणि किती स्वच्छपणाने तुम्ही ही गाठी करू शकता। तर चला स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला पण समजून जाईल किती सॉफ्ट आणि किती जाळीदार आपली गाठी झालेली आहे। तर कढाई घेतली आहे, त्या कढाईमध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलं आहे। हे पाणी मी माझ्या अंदाजी टाकलेलं आहे। आता अर्ध्या वाटी पाण्याला आपल्याला 1 वाटी इतकी साखर टाकून घ्यायची आहे आणि ही साखर मस्त आता आपल्याला वितळून द्यायची आहे। साखर वितळेपर्यंत आपल्याला एक कॉटनचा धागा घ्यायचा आहे, जो आपण मशनीला वापरतो तो पण घेऊ शकतो किंवा मग आपला मोठा पण भेळीतला धागा घेऊ शकतो। तो धागा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे पाण्याने आणि असा आपल्याला ताटामध्ये एक मोठं आकाराचं ताट घ्यायचं आहे आणि त्यावर असा गोल पसरवून द्यायचा आहे। याने काय होतं, आपल्या जे गाठी कढीला व्यवस्थित शेप पण येतो आणि आपल्या गाठी कढीला कुठे लहान मोठा असा धागा सुटला जात नाही। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असा धागा पसरवून घेतलेला आहे। तर आता साखरेचा पाक निम्मा वितळलेला आहे, त्यात आपल्याला 1 चम्मच इतकं दूध टाकायचं आहे। दूध का टाकायचं आहे, जी साखरेच्या पाकातली मळी असते ना ती एका साईडला येते आणि आपली गाठी ही एकदम पांढरी शुभ्र होते। तर आपल्याला जर रंग टाकायचा नसेल तर तुम्ही अशी मळी काढू शकता, ऑप्शनल आहे। तुम्हाला रंग टाकायचा असेल किंवा नसेल तरी तुम्ही मळी काढू शकता, नाही काढली तरी काही हरकत नाही। पण पांढरी शुभ्र करायची असेल ना तर आपल्याला ही मळी काढायचीच आहे। आणि तुम्ही बघू शकता मळी किती अशी काळी काळी निघालेली आहे। तर मी इथे बनवणार आहे रंगीत गाठी। तर तरी पण मी अशी मळी काढून घेतलेली होती, कारण का की मी 2 रेसिपी अशा व्हाईट गाठीच्या बनवलेल्या आहे, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी 2 गाठी व्हाईट कलरच्या केलेल्याच आहे, तर मग चला ही थोडी वेगळी करू। तर आता पाव चम्मच इतका सोडा टाकून घेतलेला आहे आणि आपला पाक पण तुम्ही बघू शकता पाकावर फेस आलेला आहे, त्यावेळेसच आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने असं मस्त फिरून घ्यायचं आहे। आता इथे मी बनवणार आहे लाल कलरची गाठी। तर मी इथे फ्रूट कलर घेतलेला आहे, जेल कलर। तर 2 ड्रॉप असे मी जेल कलरचे यात टाकून देणार आहे। तर तुम्हाला रंगीत जर बनवायचे असेल तर हा पाक थोडासा वाटीत सेपरेट घ्यायचा आणि ह्या कढाईमध्ये लाल कलर, दुसरा व्हाईट, अजून तुम्हाला जसे ॲड करायचे असेल ना तर ते कलर आहे ना जेव्हा पाक आपला शिजला काही वाट्यांमध्ये काढून घ्यायचा। आणि कृती ही आहे ना फास्ट करायची बरं का, कारण की इथे आहे ना ही कृती करताना पाक आपला घट्ट घट्ट होतो आणि त्याची पटकन साखर तयार व्हायला लागते। तर इथे कृती आपल्याला फास्ट करायची, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता अशी फास्ट कृती केली की आपली जी गाठी असते ना ती एकदम अशी फुसफुशीत आणि एकदम अशी जाळीदार होते, दुकानपेक्षाही इतकी फ्रेश आणि खायला पण इतकी चवदार अशी गाठी आपली होते। आणि जरी तुमचा पाक घट्ट झाला किंवा साखर तयार झाली ना, त्यात पुन्हा 1 चमचा पाणी टाकायचं आणि पुन्हा गरम करायचं आणि पुन्हा आहे तसं आपण गाठीचा आकार देऊन घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर आपली गाठी इथे तयार झालेली आहे आणि किती जाळीदार पडलेली आहे हे तुम्ही फोटोमध्येच बघू शकता। तर बघू शकता आता आपली ही गाठी आपण उद्या गाठी म्हणजे पाडव्यासाठी वापरणार आहे। तर अशा गाठी तुम्ही नक्की घरी बनवा आणि उद्यासाठी तर ही रेसिपी एकदम स्पेशल आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपण गाठी बनवली आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।